नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अलीविहीर आश्रमशाळेत साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव, अनेक विद्यार्थी आजारी, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप। अक्कलकुवा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा अलीविहीर येथे शिक्षण घेत असलेल्या निवासी विद्यार्थ्यांना गेल्या काही दिवसांपासून साथीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे। संततधार पावसामुळे वातावरणात वाढलेली दमटता व स्वच्छतेचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांमध्ये डोकेदुखी, थंडी, ताप, मलेरिया आणि इतर आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे। या आजारांनी त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। या पार्श्वभूमीवर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे हाल टाळता आले असते असे मत पालक व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे। या परिस्थितीची गंभीर दखल घेत उपाध्यक्ष आनंद वसावे, सरचिटणीस वतन पाडवी, ॲडव्होकेट सागर पाडवी व गावित यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आजारी विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यांनी स्थानिक प्रशासनाने वेळीच योग्य उपाययोजना केल्या असत्या तर आज इतक्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले नसते असे सांगितले। स्थानिक ग्रामस्थ व पालकांनी लवकरात लवकर आश्रमशाळेत आरोग्य शिबिर, स्वच्छतेची व्यवस्था व नियमित वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। किती दिवसापासून? काल रात्री दवाखान्यात केव्हा आले? सकाळी आले। जेवणाचं कसं काय तिथं? काय होतं बाई? डोळे दुखतात, अजून डोकं दुखतं, अजून काय होतं? ताप येतो। किती दिवसापासून त्रास आहे? उद्यापासून। काल पण? असे निदर्शनास आले की त्या ठिकाणी भरपूर अशा पोरं आजारी आहे। कोणाला वांत्या होत आहे, कोणाचं डोकं दुखतं आहे, कोणाला मलेरिया झालेला आहे। अशा प्रकारे अनेक विविध प्रकारचे आजार या ठिकाणी झालेले आहेत असे आमचे निदर्शनास आले। तरी आम्ही त्यांना ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा या ठिकाणी ॲडमिट केलेले आहे। 8 पोरी आहेत आणि बाकीचे जे उर्वरित होते त्यांना जवळजवळ त्यांची संख्या असेल 10-15 त्यांना आम्ही अलीविहीर आश्रमशाळेत रवाना परत केलेले आहे। तसेच प्रशासनाने योग्य ती कार्यवाही वरून करावी अशी माझी अपेक्षा आहे। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।